नमस्कार फ्रेंड, मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इन दिस व्हिडिओ आपण रिझन्स बघणार आहोत. हाय कट ऑफ इन द सेकंड राऊंड. त्याचप्रमाणे मॉपअप फर्स्टमध्ये कुठले फॅक्टर्स आहे जे मॉपअप फर्स्टच्या कट ऑफवरती या ठिकाणी डिपेंड करणार आहे ते आपण ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ डिस्कस केलेलं आहे. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर सगळ्यात पहिले ज्यांना कॉलेज या ठिकाणी अपग्रेड झालेले आहे, ज्यांना नव्याने कॉलेज भेटलेले आहे, त्या सर्व स्टुडंटसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनची जी डेट आहे 6 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी त्यांच्या कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन करायचे आहे. ज्यांना कॉलेज या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये या ठिकाणी अलॉट झालेले नाहीये त्यांनी अजिबात चिंता करायची कारण नाहीये, कारण मॉपअप फर्स्टमध्ये खूप सारा ह्यूज चेंज आपल्याला दिसणार आहे. त्याचे सुद्धा कारणे मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ सांगणार आहे की का आपल्याला मॉपअप फर्स्टमध्ये खूप सारा चेंज बघायला भेटणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, सेकंड राऊंडच्या अगोदर जो कट ऑफ होता आपला सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ हा नियर बाय सेम राहिलेला आहे. सेकंड राऊंडचा कट ऑफ हा फर्स्ट राऊंड सोबत नियर बाय सेम आहे. त्यामुळे मी या ठिकाणी कट ऑफ सांगत बसणार नाहीये की सेकंड राऊंडमध्ये किती कट ऑफ आलेला आहे. त्यामुळे ज्यांना कट ऑफ बघायचा आहे फर्स्ट राऊंडचा माझा प्रिव्हियस व्हिडिओज आहे तो तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा सेम कट ऑफ राहिलेला आहे. काही कॅटेगरीचा कट ऑफ हाय सुद्धा गेलेला आहे. ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की काय रिझन्स आहे ज्यामुळे कट ऑफ हा हाय गेलेला आहे किंवा नियर बाय सेम कट ऑफ राहिलेला आहे. जो आपण एक्सपेक्ट केलेला होता की 4 to 5 मार्क्सने कट ऑफ या ठिकाणी कमी होणार आहे, परंतु तसं अजिबात झालेलं नाहीये. त्याचे मागचे सर्व रिझन्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. माय डिअर फ्रेंड्स, रिझन्स आपण या ठिकाणी स्टार्ट करूया की कुठले रिझन्स आहे ज्यामुळे कट ऑफ हा हाय गेलेला आहे. तर सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट रिझन जे खूप महत्वाचं रिझन आहे की न्यू चॉईस फिलिंग. नव्याने जे चॉईस फिलिंग आपल्याला ऑप्शन भेटलेलं होतं सेकंड राऊंड साठी सुद्धा, जे प्रिव्हियस इयरला सुद्धा होते, परंतु प्रिव्हियस इयरला फर्स्ट टाइम आलेले होते आणि त्या अगोदर आपल्याला नव्याने चॉईस फिलिंग करायला भेटत नव्हते 2 वर्षा अगोदर. त्यामुळे हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे ज्यामुळे कट ऑफवरती या ठिकाणी इफेक्ट झालेला आहे. सेकंड महत्वाचं रिझन म्हणजे गर्ल्स फ्री एज्युकेशन. सगळ्यात महत्वाचं कारण आहे गर्ल्स फ्री एज्युकेशन. फर्स्ट राऊंड पर्यंत या ठिकाणी काय झालेलं आहे, फर्स्ट अँड सेकंड राऊंडमध्ये फर्स्ट राऊंड पर्यंत जे गर्ल्स फ्री एज्युकेशनसाठी कुठल्याही प्रकारचं क्लिअरन्स आपल्याला नव्हते. नो क्लिअरन्स इन फर्स्ट राऊंड रिलेटेड विथ गर्ल्स फ्री एज्युकेशन. परंतु इन सेकंड राऊंड पर्यंत आपल्याला GR आलेला होता, क्लिअरन्स या ठिकाणी भेटलेलं होतं की गर्ल्स फ्री एज्युकेशन आपल्याला टोटल 100% जे ट्युशन फीज आहे यामध्ये आपल्याला सवलत भेटणार आहे, स्कॉलरशिप भेटणार आहे. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी ज्या गर्ल्सनी ज्या पॅरेंट्सनी फर्स्ट राऊंडसाठी या ठिकाणी ऍडमिशन केलेले नव्हते, चॉईस फिलिंग केलेली नव्हती, त्यांनी सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग केलेली आहे. त्यांनी सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली. त्यामुळे ज्या गर्ल्स या ठिकाणी जी फीज आहे अफोर्ड करू शकत नव्हते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची, परंतु त्यांना क्लिअरन्स सुद्धा नव्हता की गर्ल्स फ्री एज्युकेशन होणार आहे किंवा नाही, त्यांनी सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं रिझन आहे जे रिझनमुळे कट ऑफ हा हाय गेलेला आहे. प्रिव्हियस इयरपर्यंत ज्या गर्ल्स फीज या ठिकाणी अफोर्ड करू शकत नव्हत्या, एक तर गव्हर्नमेंट BMS मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा ते रिपीटसाठी जात होते, परंतु यावर्षी ज्या मुलींना या ठिकाणी 100% फीज ट्युशन फीज माफ झाली आहे त्या सर्व स्टुडंटनी या ठिकाणी यावर्षी चॉईस फिलिंग सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या चॉईस फिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. फर्स्ट राऊंडपर्यंत क्लिअरन्स नव्हतं की काय होणार आहे, परंतु सेकंड राऊंडमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस 100% त्यांना कळालेलं होतं की फीज जी आहे टोटल 100% माफ होणार आहे. त्यामुळे सर्व गर्ल्सनी या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग नव्याने चॉईस फिलिंग केलेली होती. त्यामुळे कट ऑफ हा हाय जाण्याचे सगळ्यात महत्वाचं रिझन आपल्याला सेकंड राऊंडमध्ये बघायला भेटलेलं आहे. थर्ड राऊंड म्हणजे जो एक GR आलेला होता गव्हर्नमेंटचा OBC साठी, VJ कॅटेगरीसाठी, SBC कॅटेगरीसाठी जो नवीन न्यू GR आलेला होता, ज्या थ्रू त्यांनी जो 8 लाखचा बॅरियर इन्कम बॅरियर होता ज्याला यांनी रिमूव्ह करून टाकलेला आहे गव्हर्नमेंटने. हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे आफ्टर गर्ल्स फ्री एज्युकेशन, ज्यामुळे कट ऑफवरती आपल्याला खूप सारा ड्रॅस्टिक चेंज दिसलेला आहे. यामुळे सर्वच्या सर्व कॅटेगरी स्टुडंट ज्यांची इन्कम 8 लाखपेक्षा जास्त होती त्यांनी
फर्स्ट राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली नाहीये, परंतु सेकंड राऊंडमध्ये त्यांनी चॉईस फिलिंग या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे हा जो 8 लाखचा बॅरियर होता तो त्यांनी काढून टाकल्यामुळे गव्हर्नमेंटचा GR हा फर्स्ट राऊंड नंतर आलेला होता. त्यामुळे याचा सुद्धा परिणाम आपल्याला सेकंड राऊंडच्या कटऑफवरती या ठिकाणी झालेला आहे. आणि 4th नंबरला सांगायचे झाले, या ठिकाणी आपण बघितले गर्ल्स फ्री एज्युकेशन बघितलं, OBC विजय याचा जो नवीन GR आलेला आहे त्याबद्दल बघितले. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर सांगायचा झाला, इन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये या ठिकाणी जे डिपॉझिट्स एक्स्ट्रा डिपॉझिट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस घेत होते त्यामुळे सुद्धा मॅक्झिमम स्टुडंटनी ज्या कॉलेजेसची डिपॉझिट खूप जास्त आहे 4 लाख 3 लाख या टाईपची जी डिपॉझिट्स होते, जी अमाऊंट एक्स्ट्रा हाय चार्जेस ते पेड स्टुडंटकडून घेत होते त्यावरती गव्हर्नमेंटने नियंत्रण आणलेले आहे. फर्स्ट राऊंड नंतर आपल्याला याबद्दल अधिक क्लिअरन्स भेटलेला होता. त्यामुळे सुद्धा मॅक्झिमम लोकांनी या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला प्रिफर केलेला आहे. आणि हे खूप महत्त्वाचं रिझन आहे बिहाइंड हाय कट ऑफ माय डिअर फ्रेंड्स. त्याचप्रमाणे सेकंड राऊंडमध्ये त्यांच्या कॅटेगरीचे जे सीट्स आहे लाईक PWD सीट्स, ऑर्फन सीट्स हे आपल्याला सेकंड राऊंडमध्ये बघायला भेटत, त्यांच्या कॅटेगरीमध्ये जात नाही. त्यामुळे सुद्धा नियर बाय सेम सीट्स ज्या फर्स्ट राऊंडमध्ये फिलअप झालेल्या होत्या त्या ॲज इट इज राहिल्या. प्रिव्हियस इयरपर्यंत जे स्टुडंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेज भेटत होते फर्स्ट राऊंडमध्ये ते बिकॉज ऑफ लो इन्कम, त्यांच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते सीट्स सोडून रिपीटसाठी जात होते. परंतु यावर्षी ते सर्व स्टुडंटनी या ठिकाणी कॉलेज जे आहे रिटेन केलेले आहे. त्यामुळे सुद्धा त्यांच्या पर्टिक्युलर कॅटेगरीचे जे सीट मॅट्रिक्स आपल्याला सेकंड राऊंडसाठी आलेले होते तर मॅक्स टू मॅक्स 5 to 10 सीट्स प्रत्येक कॅटेगरीच्या रिमेनिंग राहिलेल्या होत्या. त्यामुळे सुद्धा याचा परिणाम सेकंड राऊंडच्या कटऑफवरती झालेला आहे. परंतु माय डिअर फ्रेंड्स, मॉपअप फर्स्टसाठी खूप महत्त्वाचे या ठिकाणी सांगायचे झाले, जे थर्ड राऊंड आहे यामध्ये कुठले फॅक्टर्स आहे जे या थर्ड राऊंडच्या कटऑफवरती इफेक्ट करू शकतात. तर ह्यूज असा तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या. ह्यूज असा परिणाम तुम्हाला थर्ड राऊंडच्या कटऑफवरती दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं रिझन जर सांगायचं झालं तर टोटल 800 नंबर ऑफ सीट्स जे आहे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की थर्ड राऊंडमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यामुळे ह्यूज असा परिणाम हा आपल्याला कटऑफवरती दिसणार आहे. स्पेसिफिक सांगायचे झाले SCPC स्टुडंट, EWS स्टुडंट यांना तर या ठिकाणी ड्रास्टिक असा चेंज आपल्याला यांच्या कटऑफमध्ये मॉपअप फर्स्टमध्ये थर्ड राऊंडमध्ये बघायला भेटणार आहे. हे खूप महत्त्वाचं रिझन आहे बिहाइंड मॉपअप फर्स्ट थर्ड राऊंडचा कट ऑफ लो जाणार आहे. त्याचप्रमाणे त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचे जे ऑर्फन सीट्स आहे, जे PWD सीट्स आहे, अदर सीट्स जे व्हॅकंट राहिलेले आहे ते सुद्धा सीट्स त्यांच्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी जाणार असल्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वाचं रिझन आहे ज्यामुळे मॉपअप फर्स्टमध्ये कट ऑफ जो आहे तो डाऊन जाईल. आणि त्याचप्रमाणे जो ऑल इंडिया कोटामध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी क्लिअरन्स भेटून जाते की त्यांना ॲडमिशन त्यांचे तिकडे फिक्स होऊन जाते. त्यामुळे सुद्धा त्या काही सीट्स हे व्हॅकंट राहतात, पर्टिक्युलर कॅटेगरीचे असो किंवा जनरल सीट्स असो. त्यामुळे कट ऑफ जो आहे खूप सारा कमी आपल्याला मॉपअप फर्स्टमध्ये बघायला भेटणार आहे. त्यासाठी मी एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. आणि कसल्याही प्रकारे चिंता टेन्शन घ्यायचं रिझन नाही आहे. खूप सारा चेंज आपल्याला मॉपअप फर्स्टमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे आणि ज्यांना एक कॉमन डाऊट आहे की जर मला या ठिकाणी माझे कॉलेज अपग्रेड झालेले नाही आहे मग मला थर्ड राऊंडसाठी पार्टिसिपेट करता येईल का, तर असं अजिबात नाही आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी थर्ड राऊंडसाठी 100% तुम्हाला पार्टिसिपेट करता येते. तुम्हाला मॉपअप सेकंडसाठी जो फोर्थ राऊंड होणार आहे त्यासाठी पार्टिसिपेट करता येणार नाही आहे. परंतु जो थर्ड राऊंड आहे मॉपअप फर्स्ट राऊंड आहे त्यासाठी तुम्हाला 100% पार्टिसिपेट करता येणार आहे. त्यामुळे कसल्या प्रकारची चिंता करायची गरज नाही आहे. तुम्हाला नक्कीच अपग्रेडेशन हे भेटणार आहे. तुम्ही नोट करून घ्या माझा हा पॉईंट. थर्ड राऊंडमध्ये खूप सारा ड्रास्टिक ह्यूज चेंज आपल्याला कट ऑफमध्ये बघायला भेटणार आहे. ओके, थँक्यू सो मच.